विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील धनगर समाज आक्रमक झालाय। अमरावतीत झालेल्या बैठकीत समाजानं थेट राजकीय इशारा देत विधान परिषदेत प्रतिनिधित्वाची ठाम मागणी केली आहे। अमरावतीत विदर्भ धनगर परिषदेच्या बैठकीत राज्यभरातील धनगर समाजाचे नेते एकत्र आले। या बैठकीत विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील धनगर समाजाला उमेदवारी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली। परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं की 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाला प्रतिनिधित्व मिळणं अत्यावश्यक आहे। 1990 साली झालेल्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे धनगर समाजाला विधान परिषदेत स्थान देण्याचं आश्वासन दिलं। मात्र अनेक वर्षांनंतरही हे वचन पूर्ण झालं नसल्यानं समाजात तीव्र नाराजी आहे। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजपर्यंत कोणत्याही पक्षानं विदर्भातील धनगर समाजाला विधान परिषदेत संधी दिली नाही असा आरोप देखील यावेळी करण्यात आला। यावेळी दिलीप एडतकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली असून त्यांनी काँग्रेसकडून अर्जही दाखल केलाय। याशिवाय जर उद्धव ठाकरे निवडणूक लढत नसतील तर ती जागा धनगर समाजासाठी द्यावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। विदर्भाला प्रतिनिधित्व महाविकास आघाडीने द्यायला पाहिजे। मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज केलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रभारी त्याचप्रमाणे काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्याकडे मी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे। त्यावर त्यांनी विचार करावा। एकच जागा असल्यामुळे ती शिवसेनेकडे असं कळतं, पण तिथे उद्धवजी जर उभे राहणार नसतील तर ती जागा काँग्रेसकडे जाईल आणि काँग्रेसनी ती जागा धनगर समाजाला आणि विदर्भाला द्यावी अशी आमची मागणी आहे।